नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज या विषयावरील गणितांचा सराव करूया। सर्वात प्रथम 9 अधिक ऋण 3। आपण पाहिलेले आहे की पूर्णांक संख्यांची बेरीज करताना दोन्ही संख्यांची चिन्ह जर समान असतील तर त्यांची बेरीज करायची आणि ती भिन्न असतील तर त्यातील चिन्हांचा वापर न करता जी संख्या मोठी असेल त्यातून लहान संख्या वजा करायची। आता इथे आपण पाहू 9 ला कोणतेही चिन्ह नाहीये, म्हणजेच 9 च्या पुढे धन चिन्ह आहे। एक धन एक ऋण म्हणजे भिन्न चिन्ह आहेत। भिन्न चिन्ह म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची। वजाबाकी कुणाची करायची आहे? चिन्हांना विसरून जायचं आणि मग राहिलेल्या संख्यांची वजाबाकी करायची, म्हणजेच 9 आणि 3। 9 वजा 3 आपण इथे बाजूला करून घेऊ। 9 वजा 3 आपल्याला मिळतात 6। त्यामुळे उत्तर 6 आहे, पण अजून आपल्याला उत्तराचे चिन्ह ठरलेले नाहीये। उत्तराचं चिन्ह ठरवण्यासाठी या दोन संख्यांमधील मोठी संख्या कोणती आहे हे पाहायचं। मोठी संख्या 9 आहे आणि 9 चे चिन्ह धन अधिक, म्हणजेच उत्तर धन 6। आपण अजून गणित सोडवूयात म्हणजे आपल्याला हे जास्त समजेल। पुढचे गणित आहे 5 अधिक वजा 6। पुन्हा एकदा एक संख्या धन आणि एक संख्या ऋण, भिन्न चिन्ह। भिन्न चिन्ह म्हणजेच वजाबाकी। वजाबाकी करताना पहिल्यांदा चिन्ह विसरून जायची, म्हणजे आपल्याकडे 5 आणि 6 ह्या दोन संख्या येतात। यातील मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच 6 मधून 5 वजा करायचे। 6 वजा 5 1। जे उत्तर येईल ते उत्तर आपण इथे लिहूयात। आता वेळ आहे उत्तराला चिन्ह कोणते द्यायचे हे ठरवायचं आहे। चिन्ह कोणते द्यायचे ठरवताना मोठी संख्या कोणती होती? 6 होती। 6चं चिन्ह काय आहे? ऋण, म्हणजेच उत्तराला सुद्धा ऋण चिन्ह। म्हणजे 5 अधिक ऋण 6 हे ऋण 1। पुढचं गणित पाहूया। ऋण 5 अधिक ऋण 2 बरोबर। आता दोन्ही संख्या ऋण संख्या आहेत, दोन्हींची चिन्ह समान आहेत आणि समान चिन्ह असतील तेव्हा चिन्हांना विसरून जायचं आणि मिळालेल्या संख्यांची बेरीज करायची, म्हणजेच 5 अधिक 2। 5 अधिक 2 आपल्याला माहिती आहे 7। 7 लिहायचं आणि त्या संख्यांचं जे काही चिन्ह असेल, कारण समान चिन्ह आहे त्यामुळे दोन्ही संख्यांना तेच चिन्ह आहे, जे काही चिन्ह असेल ते उत्तराला द्यायचं, म्हणजे ऋण 7। वजा 5 अधिक वजा 2 बरोबर वजा 7। अजून एक करूया। ऋण 4 अधिक धन 8। भिन्न चिन्ह। भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी। वजाबाकी करताना चिन्ह विसरून जायचेत, फक्त संख्या घ्यायच्यात। संख्या आहे 8 आणि 4। 8 मोठी आहे म्हणून 8 मधून 4 वजा केले, आपल्याला मिळाले 4। 4 आपण उत्तराच्या जागी लिहिले। उत्तराचं चिन्ह आपल्याला जी मोठी संख्या होती, मोठी संख्या इथे 8 होती। 8 चे चिन्ह काय आहे? 8 चे चिन्ह आहे धन, कारण का तिथे चिन्ह नाहीये म्हणजे ते धन आहे आणि म्हणूनच उत्तर अधिक 4 किंवा धन 4। वजा 4 अधिक वजा 5 म्हणजेच ऋण 4 अधिक ऋण 5। पुन्हा एकदा आपण पाहतो आहोत दोन्हीची चिन्ह समान आहेत, दोन्हीकडे ऋण संख्या आहे। समान चिन्ह म्हणजेच बेरीज। बेरीज 4 अधिक 5 9 आणि उत्तराचं चिन्ह जे त्या संख्यांचं चिन्ह समान असल्यामुळे दोघांचेही चिन्ह तेच आहे, म्हणून ऋण 9। पुढचं गणित आहे 0 अधिक ऋण 5। शून्याला कोणतेही चिन्ह नसते, पण म्हणजेच शून्याचे चिन्ह
आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह हे कधीही समान असणार नाही, कारण शून्याला कोणतंही चिन्ह नाहीये. त्यामुळे हे भिन्न चिन्ह आहेत. आणि जेव्हा भिन्न चिन्ह असतात तेव्हा आपण काय करतो? आपण करतो वजाबाकी. वजाबाकीमध्ये हे चिन्ह विसरून गेलो आपण. मोठी संख्या 5, 5 वजा 0 5, म्हणजेच उत्तर येणार 5. आणि यातील मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे 5, 5चं चिन्ह काय आहे? ऋण, म्हणजेच उत्तर ऋण 5. आता काही गणिते आपण संख्या रेषेवर सोडवूयात. त्यासाठी एक संख्या रेषा प्रथम काढून घेऊया. -2 अधिक -3. संख्या रेषेवर बेरीज करताना सर्वात प्रथम आपण पहिला अंक, पहिली संख्या जी आहे तिथे जाऊ, म्हणजेच -2 ला आपण पोहोचलो. -2 मध्ये -3 मिळवायचे आहेत. ऋण संख्या असेल तर आपण डाव्या बाजूला जातो, म्हणजेच 3 एकक डाव्या बाजूला जायचंय. 1 2 3. -5, म्हणजेच याचं उत्तर आहे -5. आपण आपल्या पद्धतीने करून बघूया. दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत. समान आहेत म्हणजे बेरीज म्हणजे 2 अधिक 3 5. आणि जे चिन्ह आहे, दोन्ही संख्यांचं चिन्ह जे समान चिन्ह आहे तेच चिन्ह उत्तराला, म्हणजेच -5. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. दुसरं गणित करूया. 6 अधिक -5. सर्वात प्रथम आपण 6 ला जाऊया. 6 पासून आपल्याला -5 मिळवायचे आहेत, ऋण संख्या मिळवायची आहे, म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे. किती एकक? 5 एकक. 1 2 3 4 5, म्हणजे आपण पोहोचणार आहोत 1 ला. पूर्णांक संख्या धड्यावरील हा शब्दकोश. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या होल नंबर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स, ऋण संख्या निगेटिव्ह नंबर, धन संख्या पॉझिटिव्ह नंबर, विरुद्ध संख्या ॲडिटिव्ह इनव्हर्स. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.